यानंतर एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बातमी. जगावर आणखी एका व्हायरसचं संकट घोंगावू लागलंय. पश्चिम आफ्रिकेजवळ थांबलेल्या एका जहाजात हंता व्हायरसचा उद्रेक झालाय. यात आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 3 गंभीर रुग्णांना तातडीनं जहाजातून रुग्णालयात पाठवण्यात आलंय. मात्र एका जहाजावर या व्हायरसचा उद्रेक कसा झाला, त्याचा इतर प्रवाशांना किती धोका आहे, त्याचा प्रसार जगभरात होण्याचा धोका किती, त्यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट. आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ. जहाजावर व्हायरसचा शिरकाव, 3घांचा मृत्यू. अर्जेंटिनामध्येही हंता व्हायरसचा उद्रेक. अर्जेंटिनाहून निघालेल्या डच क्रूझ जहाजावर अचानक एका व्हायरसचा शिरकाव झाला आणि 3 प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यामुळे जहाजावरील प्रशासनासह जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. हे जहाज गेल्या काही दिवसांपासून आफ्रिकेजवळच्या केप वर्दे बंदराची राजधानी प्रायाजवळील समुद्रात उभं होतं. MV होंडियस या जहाजावर प्रवाशांमध्ये पसरलेला व्हायरस हा हंता व्हायरस असल्याची पुष्टी जागतिक आरोग्य संघटना आणि केप वर्देच्या वैद्यकीय विभागानं केली आहे. Do believe that there may be some human-to-human transmission that's happening. हंता व्हायरसचा सुप्तकाळ हा 1 ते 6 आठवड्यांपर्यंत असू शकतो. तेव्हा हे लक्षात घेता आमचा असा अंदाज आहे की त्यांना जहाजाबाहेर कदाचित तिथे काही उपक्रम करत असताना संसर्ग झाला असावा. ही एक जंगल मोहीम होती आणि तिच्यावरील बरेच लोक जंगलांमध्ये जंगल भागामध्ये पक्षी निरीक्षण करत होते. त्यामुळे तिथं त्यांना हा संसर्ग झाल्याची शक्यता अधिक आहे. Additional PPE as well. So that's our working assumption. हंता व्हायरसची लागण झाल्याचं लक्षात येताच तातडीनं केप वर्देमधील वैद्यकीय विभागाला संदेश पाठवण्यात आला. जहाजावरील 3 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत भर पडली आहे, तर 5 रुग्णांना हंता व्हायरसची लागण झाली आहे. सध्या या जहाजावरील 3 गंभीर रुग्णांना तातडीनं जहाजावरून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे एअरलिफ्ट करण्यात आलाय. त्यांना नेदरलँड्समधील रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. मृत रुग्णांमध्ये नेदरलँडमधील दाम्पत्याचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह जहाजावरून उतरवण्यात आले, तर एक मृतदेह अद्याप जहाजावरच ठेवण्यात आलाय. सध्या जहाजावर 150 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आहेत. सर्वांना त्यांच्या केबिनमध्येच राहण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. जहाजाच्या दिशेनं वैद्यकीय टीम पाठवण्यात आल्या आणि सर्वच प्रवाशांची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यापैकी 7 जणांमध्ये व्हायरसची लक्षणं दिसली आहेत. The plan now is for the ship to continue on to the काल रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये आम्ही 3ऱ्या संशयित रुग्णाचा उल्लेख केला होता, ज्याला काही काळानं सौम्य ताप होता. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ही 7 झाली आहे. यात 2 निश्चित आहेत आणि 5 संशयित आहेत. या व्यक्तींची प्रकृती सध्या चांगली आहे. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नाही आहेत. as I said, there are no other symptomatic patients who are on. आता जहाजानं स्पेनमधील कॅनरी बेटांच्या दिशेनं प्रवास सुरू केलाय. व्हायरसचा शिरकाव होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते. तर युरोप आणि आफ्रिकेतील वैद्यकीय अधिकारी जहाजावरील प्रवाशांचा कुणाकुणाशी संपर्क आला होता याचा शोध घेत आहेत. या जहाजाचा प्रवास 1 एप्रिलपासून अर्जेंटिनामधून सुरू झाला होता. त्यानंतर जहाजानं अंटार्क्टिका आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटांवर थांबा घेतला होता. त्यामुळे या बेटांवरही आता अलर्ट देण्यात आलाय. तिथंही तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. And we assumed from the beginning. हा अँडी स्ट्रेन व्हायरस आहे, कारण हे जहाज अर्जेंटिनामधून निघालं आणि आफ्रिकेकडे जाताना ते बेटांवर थांबत गेलं. जंगल सफारीसाठी हा प्रवास होता. त्यामुळे प्रत्येक थांब्यांवर त्यांचा प्राण्यांशी संपर्क आलाच. तिथेच कुठेतरी त्यांचा संक्रमित उंदरांशी संपर्क आला असावा. आता जहाजात चढण्यापूर्वी त्यांना लागण झाली की या थांब्यांदरम्यान हे शोधणं महत्त्वाचं आहे. Exposure, whether that took place before the people got on board. तर ज्या दाम्पत्याचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला ते दक्षिण अर्जेंटिना इथं वास्तव्याला होते. तिथंच त्यांना या व्हायरसची लागण झाली असावी अशी शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण अर्जेंटिनामध्ये आता चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. खरं तर दक्षिण अर्जेंटिना आणि हंता व्हायरस यांचं कनेक्शन समजून घेण्याआधी हा व्हायरस नेमका काय आहे ते पाहूया. प्रामुख्याने उंदीर आणि खारींसारख्या प्राण्यांच्या मलमूत्रातून पसरणारा हा दुर्मिळ आजार आहे. मात्र तितकाच गंभीर आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू श्वासामार्फत शरीरात जातो, फुफ्फुसांवर आणि किडनीवर परिणाम करतो. मृत्यूदर 35 ते 40% असू शकतो. संक्रमित उंदराच्या वाळलेल्या मलमूत्राचे कण हवेत मिसळल्यास किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होतो. सुरुवातीला ताप, थकवा, स्नायू दुखणं, डोकेदुखी आणि उलट्या होतात. काही दिवसात खोकला आणि श्वास घेण्यास गंभीर त्रास होतो.
फुफ्फुसात पाणी भरतं. यावर कोणतीही विशिष्ट लस किंवा थेट उपचार नाहीत. तातडीनं वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे. उंदराच्या ठिकाणी साफसफाई करताना मास्क वापरावा. घराच्या आसपास स्वच्छता राखावी आणि उंदरांचा नायनाट करावा. दक्षिण अर्जेंटिनामध्ये अनेक शहरांमध्ये उंदरांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ होतीये, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलंय. अर्जेंटिनामध्ये अलीकडेच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे व्हायरसचा प्रसार अधिक वेगानं होतोय, असं अनेक स्थानिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण तापमान वाढल्यामुळे आणि परिसंस्था बदलल्यानं हंता व्हायरस वाहून नेणारे उंदीर अनेक ठिकाणी वाढू शकतात. त्यांच्यातील संक्रमण वाढू शकतं. मात्र जहाजावर हा आजार पसरण्याची कारणं वेगळी सांगितली जात आहेत. एकदा एखाद्या व्यक्तीला जंतूचा संसर्ग झाला की फुफ्फुसाचा आजार झाल्यावर ती व्यक्ती हवेद्वारे, श्वासाद्वारे जवळच्या व्यक्तीपर्यंत पसरवते. जहाजावर नेमकं हेच घडलं, जे एका बंदिस्त वातावरणात आहे, त्यामुळे हा विषाणू पसरला असावा. सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी, त्यासोबतच स्पेन, केप वर्दे, कॅनरा या आयलंडवरील अधिकारी जहाजामधील इतर प्रवाशांची काळजी घेत आहे. या यंत्रणांना आता हा रोग इतरत्र पसरणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या तरी हा रोग युरोप आणि आफ्रिकेमध्ये पसरलेला आहे. मात्र भारतात देखील सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे स्टेशनवरती, बसस्टॉपवरती मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट आहे आणि भारतातलं तापमान देखील वाढत चाललेलं आहे. म्हणूनच भारतात देखील सध्याच्या परिस्थितीत काळजी घेणं गरजेचं आहे. कारण रोगापेक्षा प्रतिबंध आधीच केलेला बरा, नाही का? व्हिडिओ जर्नालिस्ट कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.